हॅलो एव्हरीवन, मी शीतल. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे. उन्हाळा आला की सगळ्यांना आठवतो एकच पदार्थ, तो म्हणजे आमरसपुरी. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत स्वादिष्ट आमरसपुरी. एका भांड्यात गव्हाचे पीठ घेतले, त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा व चवीनुसार मीठ आणि ओवा हाताने क्रश करून घालावा. अशा पद्धतीने म्हणजे ओव्याचा स्वाद छान येतो. व नंतर त्यामध्ये थोडेसे तेल घालावे. इथे मी कच्च्या घाणीचे स्नेहसत्व शेंगदाणा तेल वापरत आहे. यामुळे आपल्या पुरीला छान असा खमंगपणा येतो. तेल अगदी थोडेसेच वापरायचे आहे. सर्व मिसळलेले पदार्थ पिठामध्ये एकजीव असे करून घ्यायचे आणि मग नंतर घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे. पुरीसाठी पीठ मळताना थोडे थोडे पाणी घालून घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे. जर कणिक सैल झाली किंवा थोडीशी लूज झाली तर आपली पुरी खूप तेलकट होऊ शकते. म्हणून असा घट्टसर गोळा बनवणे आवश्यक आहे. आणि पुरीचे पीठ बनवून आपण त्याला रेस्ट देण्यासाठी ठेवणार आहे. त्यानंतर आपण आमरस बनवूयात. पुरी बनवताना यामध्ये रवा घातलेला आहे, तो भिजण्यास ही मदत होते, म्हणून याला रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे. आता आमरस तयार करण्यासाठी सर्वात आधी आंबे आपण स्वच्छ धुवून घेऊयात. अशा पद्धतीने पाण्यामध्ये ते थोडा वेळ भिजत ठेवावेत आणि मग नंतर आमरस करण्यासाठी त्या आंब्यांचा वापर करावा. आंबे मी स्वच्छ धुवून घेतले व आता नाईफच्या साहाय्याने मी त्याचे वरच्या साईडचा चीक असतो ते काढून टाकायचा आणि कडेनी मी आंबा चिरून त्यामधील सर्व गर असा मिक्सीच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे. सर्वप्रथम मी सर्व आंबे असे चिरून घेत आहे आणि यानंतर मी आंब्याचा गर काढून घेणार आहे. आमरस हा पिकलेल्या गोड आंब्यांचा बनतो. आता मी आपले कटिंग करून झालेले आहे, तर आता मी यातील गर काढत आहे. बघा, अशा पद्धतीने मी स्पूननी छान असा गर काढून घेत आहे. स्पूनच्या साहाय्याने खूप छान निघतो. दुसरं कोणतंही साहित्य वापरण्यापेक्षा स्पूनचाच वापर करावा. सर्व सालीचा गर निघून येतो. इथे लहानपणीची आठवण आठवते. जेव्हा माझी आई आमरस बनवायची तेव्हा आम्ही शेजारी बसून पाहायचो आणि नंतर या साली चोखण्याचे काम आम्हा लहान मुलांचे असायचे. पण आता हल्लीच्या मुलांना ते साली चोखणे आवडत नाही. स्पूनच्या साहाय्याने इथून मी कोळीचा सुद्धा सर्व गर काढून घेत आहे. तुम्ही याला काय म्हणता ते मला नक्की सांगा. इथे आपला आंब्याचा गर काढून झालेला आहे. आता यामध्ये थोडीशी साखर, आंबे गोड आहेत त्यामुळे मी जास्त साखर घालणार नाही, व थोडीशी वेलची पूड घालून छान असं मिक्सर मधून मी ब्लेंड करून घेणार आहे. ब्लेंड करून घेतल्यानंतर आपला असा आमरस तयार होतो, अगदी घट्ट असा. यामध्ये मी दूध मिक्स केलं नाही किंवा पाणीही नाही. असाच घट्ट आमरस आपण पुरी बरोबर खाणार आहोत. आणि छान असे नंतर फेटून घ्यावे. मग छान असं मी आमरस बनवला आणि लाईट गेली. तर आता मी पुरीचे पीठ मळून ठेवलेले होते ते छान असे मर्दून घेत आहे. अशा पद्धतीने बघा, आपला रवा छान असा फुगलेला आहे, त्यामुळे पुरी आपली छान होते.
मी आता सर्व छोटे छोटे गोळे करून घेते. मी छोटे छोटे गोळे करून एक एक पुरी लाटत नाही, तर मी आपण जशी चपाती बनवतो असे मोठे उंडे करते आणि मग मोठ्या लाटी लाटून एका बाउलच्या साह्याने मी त्याला छोटे छोटे असे आकार देते. आमच्या इकडे पुरी सर्वांना आवडते, त्यामुळे वरचे वर पुरी मी बनवत असते. तर पुरी बनवताना एक एक अशी लाटी लाटून ठेवण्यापेक्षा मला हे अशा पद्धतीने मोठी लाटी लाटून मग बाउलनी असे पुरी बनवणे सोपे वाटते आणि पुरी झटपट तयार होतात. इथे आपल्या पुऱ्या लाटून तयार आहेत. आता आपण या पुऱ्यांना आपण तळून घेऊयात. पुरी तळण्यासाठी मी इथे स्नेहसत्वाचं शेंगदाणा तेल, कच्च्या घाणीचं तेल यूज करत आहे. खूप छान पुऱ्या तळल्या जातात आणि हे तेल अगदी शुद्ध पद्धतीने बनवले जाते. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये पुरी लाटलेली पुरी सोडून छान अशी तळून घ्यावी. बघा कशा टम्म पुरी फुगलेली आहे. यामध्ये आपण थोडासा रवा वापरल्यामुळे खूप छान असा क्रंचीनेस येतो आपल्या पुरीला. आपली पुरी अगदी व्यवस्थित झालेली आहे, अजिबात तेलकट झालेली नाही. आपण बनवलेला आमरस मी आता एका बाउल मध्ये काढून घेते व देवाला आता नैवेद्य दाखवून आम्ही सगळे जेवून घेतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब